आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये प्रहार संघटना 20 उमेदवार रिंगणामध्ये उतरवणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलेलं आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आमचे 20 उमेदवार असतील, सोबतच प्रस्थापित पक्षांनी त्यांना उमेदवारी नाकारली त्या बंडखोरांना देखील प्रहार संघटनेकडून तिकीट देऊ, असं कडू यांनी म्हटलेलं आहे। आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने या विधानसभा निवडणुकीमध्ये 20 उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला। मग ते महायुतीसोबत असो किंवा महायुती व्यतिरिक्त असो, बच्चू कडू आपल्यासोबत आहे। पहिली सुरुवात कशी होईल, म्हणजे महायुतीसोबत सुरुवातीला चर्चा होईल? आम्ही बैठक घेतली आहे 20 लोकांची आणि त्यातून काय चर्चा होते त्या पद्धतीने आम्ही समोर जाऊ। आता 20 लोकांची जे लढणारे तयार आहे आणि जे मजबूत आहे त्यांच्यासोबत विचार विनिमय करून मग समोरचे पावलं टाकू। महायुतीचा भाग आहे, लोकसभेमध्ये जागा वाटपासंदर्भात विशेष चर्चा भाग जर असला तर आपण आपली तयारी करून ठेवली पाहिजे। जर नाही कोणाचा सपोर्ट भेटला, हात भेटला, तर आपण खुद उडी टाकून नैया पार केली पाहिजे। महायुतीचा भाग म्हणून काय अपेक्षा आहे, मग तुम्हाला किती जागेची अपेक्षा आहे? आता आम्ही तर 20 जागा लढतो आहे, त्यांनी ठरवावं किती द्यायचं ते। हे विदर्भातल्याच असेल की संपूर्ण महाराष्ट्रभर असेल? काय म्हणजे प्रमुख अजेंडा काय असणार, जर का तुम्ही लोकांपुढे जातात कोणत्या मुद्द्यावर जातात? वेळ आहे ना, आता एकदा ठरवू तर द्या। स्वातंत्र्य लढाचं, युतीत जाऊन लढाचं का आघाडीसोबत लढाचं, जे काय असेल ते एकदा ठरवू द्या। उद्या आमची मीटिंग आहे, उद्या मीटिंग झाल्यानंतर सगळ्याचा विचार विनिमय होईल। 20 मतदारसंघातले लोक आम्ही बोलावून ठेवले आहे, जे लढण्यासाठी इच्छुक आहेत, ज्यांचा काम आहे ते सोबत करत असताना तुम्हाला समांतरपणे महायुतीसोबत बोलणी करावं लागेल। त्यांची काय भूमिका आहे महायुतीच्या नेत्यांची? स्वतः काही बोलणी करणार नाही, त्यांना वाटलं तर आम्हाला आमंत्रित करावं, आम्ही बोलू। नाही तर तुमची तयारी असेल? हां 20 पेक्षा जास्त जागा होऊ शकतात वेळेवर, काही लोकांनी वेळेवर ज्यांना तिकीट भेटले नाही त्याच्यासाठी प्रहार खाली आहे। बंडखोरांसाठी प्रहार असेल? बिलकुल। बंड हे देशाला दिशा देणारं असतं। छत्रपतीनं बंड शहाजीराजांच्या विरोधात केलं, आदिलशहांच्या विरोधात केलं। म्हणजे शहाजी आदिलशाहीकडे सरदार होते आणि दुसरीकडे शिवाजी महाराज ते बंड करत होते, त्याच्यातून रयतेचं राज्य निर्माण केलं। सर्वपक्षी बंडखोरांना स्थान असेल प्रहारमध्ये? बिलकुल, काही प्रॉब्लेमच नाही। आपण बघू शकतो की बच्चू कडू यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्यावरनं स्पष्ट संकेत मिळतात की पुढील काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये बच्चू कडू आणि त्यांच्या प्रहार पक्षाची काय भूमिका असणार आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।